काय सांगाल आज दीपक भाऊंचा 5वा दिवस उपोषणाला तुम्ही भेट दिली आहे. समाज बांधव म्हणून काय भावना आहे तुमच्या? नाही बघा, महाराष्ट्रातील धनगर समाज हा लोकसंख्येनं 2 नंबरचा असणारा हा समाज आहे. आम्ही तर असं म्हणेन की जर लोकसंख्या जातनिहाय झाली तर कदाचित हा धनगर समाज 1 नंबरचा समाजसुद्धा होईल की काय अशी आम्हाला आशा वाटते. मुद्दा हा आहे की हा एवढ्या मोठ्या लोकसंख्येने असलेला हा धनगर समाज हा स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याला जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते आरक्षण आम्हाला अंमलबजावणी करावी यासाठी सातत्यानं आंदोलनं, मोर्चे, उपोषणं करत आलेलं आहे. पण अजूनसुद्धा या धनगर समाजाला एस-टीच्या सवलतींची अंमलबजावणी झालेली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या समाजातील अनेक नेते मंडळींनी आरक्षणासाठी, एस-टी आरक्षणासाठी आंदोलनं केली, सहभाग घेतला, मोर्चे काढले, मेळावे घेतले मोठे लाखोनी. पण त्याची परिणिती काय झाली तर एक शेंडगे बापूंच्या नेतृत्वाखाली या समाजाला एन-टीचं आरक्षण मिळालं. त्यावेळेला सुद्धा शेंडगे बापूंची समाजातल्या सर्व नेते मंडळींची मागणी हीच होती की आम्हाला एस-टीचं आरक्षण मिळालं पाहिजे. पण सरकारने त्यावेळेला असं सांगितलं की एस-टीचं आरक्षण केंद्र सरकारशी संबंधित आहे आणि मग राज्य सरकार तुम्हाला एन-टीच्या सवलती देऊ शकतं. अशा प्रकारे ते एन-टीचं आरक्षण जे मिळते ते पदरात पाडून घेऊया आणि एस-टीच्या आरक्षणासाठी आपण लढत राहू या भावनेतून, या भूमिकेतून बापू मंत्रिमंडळात असताना शेंडगे बापूंनी हे मान्य केलं आणि मागील 35-36 वर्षापासून हे एन-टीचं आरक्षण सुरू आहे. पण एस-टीचं आरक्षण आम्हाला जे मिळालेलं आहे घटनेनुसार ते आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून अनेक आंदोलनं झाली. पण या कुठल्याही सरकारने आल्यानंतर या समाजाला एस-टीचे आरक्षण लागू केलं नाही, अंमलबजावणी केली नाही. मागील काळात कोर्टाची सुद्धा लढाई लढलो आम्ही, पण तिथे सुद्धा आम्हाला अपयश आलं. आणि आज आपण बघतोय की दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू आहे. निदान अहिंसेच्या मार्गाने उपोषणाचा मार्ग, आमरण उपोषणाचा मार्ग पत्करल्यावर तरी निदान आम्हाला आमच्या ह्या ज्या जाणीवपूर्वक टाळण्यात आलेलं आरक्षण आहे ते मिळेल. दीपक भाऊ सातत्याने धनगर समाजासाठी मागील अनेक वर्षापासून आंदोलनं करतायत, मोर्चा काढतायत आणि कुठे कसल्याही प्रकारचं आंदोलनांना, मोर्चांना प्रतिसाद मिळत नाही म्हणून एक शेवटचा मार्ग म्हणून त्यांनी हा आरक्षण मिळेपर्यंत हा आमरण उपोषण हा मार्ग पत्करलेला आहे. सर्व समाज, महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाजाची भावना, सहकार्य त्यांच्या पाठीशी आहे. मागे आपण बघितलं, महाराष्ट्र राज्याने पाहिलं की जालन्याला दीपक भाऊंच्या नेतृत्वाखाली दीपक भाऊंनी केलेलं आमरण उपोषण हे अतिशय टोकाचं उपोषण आणि संघर्ष त्यावेळेला झाला होता धनगर समाजाच्या वतीने. पण महाराष्ट्र शासनाने त्यावेळेला विनंती केली की बाबा लवकरात लवकर आम्ही याच्यावर तोडगा काढू. आणि अशा प्रकारे मग राज्यातील सरकारमधील प्रतिनिधी, समाजाचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी दीपक भाऊंना विनंती केली. आम्ही समाजाच्या सर्व नेते मंडळींनी, समाज बांधवांनी विनंती केली की कारण शेवटी जीव हा महत्त्वाचा असतो. आपण आपला जीव शाबूत आहे तर अनेक आंदोलनं आपण करू शकतो. कारण आणखी एका दुसरा दिवस जरी उपोषण वाढलं असतं दीपक भाऊंचं तर त्यांचं काही म्हणजे अगदी हे चुकीचं होऊ शकलं असतं. ते होऊ नये म्हणून आम्ही विनंती केली, सरकारने विनंती केली. पण त्याच्यानंतर ठराविक कालावधी जो दिला होता त्याच्यामध्ये काही निर्णय होऊ शकला नाही म्हणून पुन्हा एकदा दीपक भाऊंनी आमरण उपोषणाचं हे आपल्याला जे हत्यार आहे ते उपसलेलं आहे. सर्व समाज बांधव त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये मिटिंग घेऊन सुद्धा शासनाने काही चर्चा केली. पण जे अपेक्षित आम्हाला आरक्षणाच्या बाबतीतले, अंमलबजावणीच्या बाबतीतलं जे काही उपाययोजना करायला पाहिजेत त्या होत नाहीत म्हणून दीपक भाऊंनी हा शेवटचा पर्याय म्हणून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आज जवळजवळ 4-5 दिवस होऊन गेले. दीपक भाऊ अगदी काही न खाता त्यांचा हे आमरण उपोषण सुरू आहे. संध्याकाळी 6 नंतर आझाद मैदानात उभा राहता येत नाही म्हणून, थांबता येत नाही म्हणून इथे अहिल्यादेवी प्रबोधन मंचच्या ह्या परिसरामध्ये इथे उपोषण सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील नेते मंडळी, समाज बांधव इथे येऊन भेट देऊन जात आहेत. सोमवारी 23 तारखेला सगळ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की मोठ्या संख्येने या महाराष्ट्र राज्याच्या धनगर समाज बांधवांनी
मुंबईमध्ये येऊन दीपक भाऊंच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि धनगर समाजाचं हे जे आंदोलन सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्याचा हा जो उत्तरार्ध सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सामील होऊन आपल्याला जे आरक्षण घटनेनं दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी म्हणून शासन दरबारी आपण आपल्या मागण्या मांडून राज्य सरकारला, आम्हाला खात्री आहे की आदरणीय देवाभाऊ हे कायम धनगर समाजाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेत आलेले आहेत. विधिमंडळामध्ये पूर्वी कधीही कुठल्याही सरकारने विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना आम्ही धनगर समाजाला सवलती देणार आहोत हे याच्या अगोदर कधीही मान्य करण्यात आलं नव्हतं. पण आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कायम हे मान्य केलेलं आहे की आम्ही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देणार आहोत. कारण विधिमंडळामध्ये ज्यावेळेला सरकार मान्य करतं त्यावेळेला सरकारवरती जबाबदारी असते की त्याची अंमलबजावणी, त्या मान्य केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ही करावीच लागते सरकारला. आणि ही याची जाणीव असल्यामुळे आपण जे मान्य करतोय ते आपल्याला द्यावं लागणार आहे. आणि त्या याच्यातून आम्हालाही खात्री आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नरेंद्रजी मोदी साहेब या धनगर समाजाला काहीही कायदेशीर अडचणी न ठेवता किंवा पुढील मागे कोर्टामध्ये अडचणी येऊ नयेत याच्या प्रकारची सगळी अंमलबजावणी करून आमच्या समाजाला, धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देतील याची आम्हाला खात्री आहे. आणि दीपक भाऊंच्या माध्यमातून सुरू झालेल्या या उपोषणाला सुद्धा यश येईल याची आम्हाला खात्री आहे.